अंबड नावाचं जे चौक आहे तिथं आल्यानंतर पोलिसांचा बराच ताफा आला सर आणि पोलीस बॉडी अडवली आमचा आणि परभणीला येऊच देत नव्हते. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार. परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार. आज तारीख 21 दिसंबर 2024 शनिवार के रोज राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार के गठ के सर्वसर्वा सांसद शरद चंद्र जी पवार आज परभणी दौरे पर आए हुए थे. दोपहर उन्होंने अंबेडकर आंदोलन में अग्रणीय नेता रिपब्लिकन सेना के राज्य उपाध्यक्ष स्वर्गीय विजय वाकोड़े इनके परिवार से मुलाकात की और उन्होंने उनकी सांत्वना की. इस समय डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के प्रतिमा को पुष्पमाला अर्पण करते हुए अभिवादन किया और इस समय यहाँ की रखे वाली संविधान प्रतिकृति के बारे में जानकारी ली. उसी पृष्ठभूमि पर शरद चंद्र जी पवार इन्होंने शनिवार दोपहर परभणी में प्रवेश किया था. इस समय परभणी में हुए घटना को लेकर धरना आंदोलन किया जा रहा है अनशन मैदान पर. वहां जाकर शरद चंद्र जी पवार इन्होंने आंदोलनकर्ताओं से मुलाकात की और उनसे बातचीत की और वो राहुल नगर में विजय वाकोड़े इनके घर निवास स्थान पर पहुंचे. विजय वाकोड़े इनके तस्वीर को श्रद्धांजलि अर्पित की. उन्होंने उनके परिवार के साथ समय बिताया. इस दौरान परिजनों ने घटना की विस्तृत जानकारी दी. आंदोलन के दौरान पुलिस ने जानबूझकर विजय वाकोड़े इनके खिलाफ मामला दर्ज किया. उन्होंने बताया कि वास्तव में वे पूरे आंदोलन को शांतिपूर्ण ढंग से संभालने की कोशिश कर रहे थे. उन्होंने ये भी बात बताई कि घटना के तनाव के पुलिस प्रशासन द्वारा शुरू की गई कठोर कार्रवाई के कारण ही वो अस्वस्थ थे. इस वजह से ही उनकी दिल का दौरा पड़ने से मौत हो गई है. इसका भी जिक्र किया गया. वाकोड़े जीवन भर अम्बेडकरवादी आंदोलन में अग्रणीय रहे. परिवारों ने यह भी कहा कि आम लोगों की हित में के लिए और छोटे बड़े मुद्दों पर न्याय और अधिकार के लिए अंतिम सांस तक लड़ते रहे. हमारे परिवार के कमाने वाले पुरुष थे, इसलिए परिजनों का कहना था कि सरकार की ओर से आर्थिक सहायता दी जाए और एक सदस्य को नौकरी दी जाए. इस बीच वरिष्ठ नेता शरद चंद्र जी पवार ने कहा कि सभी मामलों को सुनने के बाद उन्होंने अधिकतम मदद करेंगे. हम राज्य सरकार से चर्चा करेंगे. हम आपके परिवार के साथ हैं. हम न्याय दिलाने की कोशिश करेंगे. इस अवसर पर विजय वाकोड़े, इनकी पत्नी श्रीमती अलका वाकोड़े, पुत्र आशीष वाकोड़े, सिद्धांत वाकोड़े, पुत्री प्रियंका वाकोड़े, सुप्रिया पोपटकर, विशाखा ढाले, बहू शीतल वाकोड़े और उनके भाई सुरेश वाकोड़े के साथ सभी परिवार के सदस्य उपस्थित थे. इस समय उनके साथ राज्यसभा सांसद फौजिया खान, सांसद बजरंग सोनवने, सांसद नीलेश लंके, पूर्व मंत्री सुरेश वरपुड़कर साहब, पूर्व विधायक विजय गवाने साहब, पूर्व विधायक बाबाजानी दुरानी साहब, पूर्व विधायक विजय भामड़े साहब, राष्ट्रवादी शरद चंद्र पार्टी के प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तियंबेरे साहब, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अनुसूचित जाति विभाग के अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तियंबेरे, इनके अलावा अन्य गणमान्य व्यक्ति भी इस समय मौजूद थे. माझी एक मागणी आहे. तिसरा वर्षी ज्या टायमाला ते पकड करून नेले, अटक केली, मला ते कळलं नाही साहेब. ते मला सांगितले नाही तुमच्या मुलाला आम्ही अटक केलंय, तुम्ही या भेटा म्हणले नाहीत सर. माझ्या मुलाचा खून केला, माझ्या मुलाला खून केला आणि त्या टायमाला त्याने मला फोन केले सर. 4 दिवसाच्या नंतर मला फोन केला, तुमच्या मुलाला अटॅक आलाय, तुम्ही या. कुठेही आहे म्हणलं तर मुंडा पोलीस स्टेशनमध्ये या म्हणजे निघालो साहेब. आम्ही तिथे आल्यानंतर आता हे साहेबांनी जे निर्णय घेतले ते मुख्यमंत्री साहेबांनी मला मान्य नाही सर. ज्या लोकांनी माझ्या पोराला 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ज्या माणसांनी मारल्यात, मर्डर केल्यात, खून केल्यात, त्यांना फाशीची सजा द्यावी आणि माझं ही मागणी सरकारकडून आहे आणि सजा द्यावं सर. अटक का केली ते धरणे आंदोलन तर काय हा लावाचा स्टुडंट 3rd इयरला तो त्या आंदोलनात सामील पण नाही. नंतर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये त्याला पकडून टाकलं आणि 17 तारखेला 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता तरी त्याला सोडलं लावाचं पेपर. पत्रकाराचं लायसन होतं त्याच्याकडे, त्या मुलाकडे पत्रकाराचं लायसन होतं आणि ते फोटो काढ होता. फोटो काढताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे पत्रकाराचं लायसन आहे, मला मारू नका. नाही म्हटलं काय कोणी पण असू तुला मार, चुलीला मार, तू सांगूस. हा मुलगा आहे त्यांचा. आणि अचानक 10 तारखेपासून पाऊस होणार
तर कॉन्टॅक्टच बंद झाला त्या सर आणि आम्ही दिवसातून 3-4 वेळेस कॉल करून बघायचो जसं वेळ भेटतो प्रत्येकाच्या नंबरवरून कॉल केला आणि मी कामाला गेलो होतो आणि अचानक आमच्या मोबाईलवर फोन आला होता की मी पोलीस स्टेशनमधून बोलते परभणीच्या आणि तुम्ही सगळे परिचय वगैरे करून घेतला आईकडून आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅकमुळे मरण पावलाय, तुम्ही येऊन बॉडी घेऊन जा पुण्याला. आम्हाला तिकडून गाडीवर मॅनेज करायला 1 वाजली होती आणि 1 वाजता आम्ही तिकडून निघालो चाकणवरून आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ आल्यावर आम्हाला समजलं की बॉडी तिकडे घेऊन गेले होते औरंगाबाद पोस्टमॉर्टमसाठी. आणि इथं आल्यावर पण आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात. कोण म्हणायचं परभणीला या, कोण म्हणायचं तिकडं औरंगाबादला बॉडी घेऊन जा. आम्ही इथं परभणीच्या जवळ आल्यावर थांबलो होतो परभणीच्या बाहेर आणि त्या तिथे पोलीस पण आले होते काय वर्दीमध्ये होते. मग आमचे थोडे बोलणं झालं आमच्या फॅमिलीशी. मग औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही. मग औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोलले की आय जी सरांशी बोलून जा तुम्ही जात आहेत तर. मग आम्ही आय.जी. सरांशी बोलायला आलो होतो. मग आय.जी. सरांशी सगळेच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली. आय.जी. साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का, श्वसनाचा त्रास होता का. आम्ही सांगितलं तसला काहीच प्रकार नव्हता, त्याला निर्व्यसनी मुलगा होता, ड्रिंकिंग नाही, स्मोकिंग नाही, काहीच नाही सगळे. मग आय.जी. साहेबांनी सगळे प्रोसेस सांगितले आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून. आणि ते सांगितले की दगडफेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलो आहे आणि हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. मग त्यातले एक पोलीस अधिकारी आले घोरबाण नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको, तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एकतर गावी जा नाही तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या. मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं, आम्ही काहीच बोललो नाही. मग औरंगाबादला इथे आलो आम्ही. मग औरंगाबादला डॉक्टरांची टीम आली, त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती नेटवरती. मग इथे नांदेड मेडिकल कॉलेजला व्यवस्थित होणार नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आणि बॉडी औरंगाबादला पाठवा घाटीला आणि त्याच्यामुळे हा खरा रिपोर्ट आला. कारण तिथे नांदेडला आय.जी. अशोक चव्हाण हे ते दाबून टाकतील. मी 2 नंबरचा भाव आहे सर त्याचा, तो 1 नंबरचा मोठा होता सर. आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणारी आमची पहिलीच पिढी. मी चाकणला सर कामाला कंपनीमध्ये चाकणला. माझं शिक्षण BSc झालेलं आहे आणि BSc नंतर मला कंपनीत काम लागलं आणि मी कॉर्निंग हां तिथं आहे मी कामाला आणि हा घरीच असतो. मग आता सध्या कामाला जाते मॉलमध्ये, ते कपड्यांचे हे आहेत म्हणजे तात्पुरते टेम्पररी काम भेटेपर्यंत तो करतो. आणि हा पण भाऊ आहे ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं याच्या कंपन्यांचं आणि भेटेल ते काम करायचं, काही बँकेत काम करायचं, जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं तो. मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो आणि अंबड नावाचं जे चौक आहे तिथं आल्यानंतर पोलिसांचा बराच स्टाफ आला सर आणि पोलीस बॉडी अडवली आमचा आणि परभणीला येऊच देत नव्हते. आणि आम्ही आमच्या मतावरती ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे. तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते, ते थोडं दबाव टाकले होते आणि ॲम्ब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला 2 तास पळवून लावले होते. मग 2 तासानंतर ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला, तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला. मग IPS अधिकारी आले, आम्ही पण भरपूर विरोध केला, त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला परभणीलाच घेऊन जायचं आहे बॉडी तिथं जाणते, तरी पण ते ऐकत नव्हते. मग IPS अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत, जर काय राडा झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का. मग माझी आई बोलली त्यांना, साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून अटक केल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही मला कसलंच माहिती दिलं नाही, कसला कॉल केला नाही, काय नाही, मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार. माझा मुलगा मेला त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या, छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो. माझी आई बोलली मी इथूनच गाडी घेऊन बॉडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणले. त्याचा अधिकारी तिथून उठून गेले. मग थोड्या वेळाने आम्ही आलो परभणीला. आम्ही सर इथे एवढं प्रेशर क्रिएट केलं, 2 तास अडवले आम्ही कलेक्टरवर SP वर एवढं प्रेशर क्रिएट केलं, इथं आल्याशिवाय आणते. एकच मिनिट बोलतो. आणि त्याच्यात आणखी एक संशयास्पद आहे, जेव्हा PCR मधून MCR झालं, जेलमध्ये घालताना शासकीय दवाखान्यात त्याच्या
तपासणी केली नाही. पोलीस स्टेशनमध्येच त्याची तपासणी केली, नानलपेठ पोलीस स्टेशन. ते एक संशयास्पद. मला हे म्हणायचंय, माझा मुलगा तुम्ही अटक केलाय, मला सांगाय काय नाही, मला काय सांगाय नाही. माझ्या मुलाला तुम्ही 4 दिवस कोठडीमध्ये बंद करून ठेवला, माझ्या मुलाचा मर्डर केला, माझ्या मुलाला मारहाण केला, जीव घेतला 4 दिवसामध्ये. माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती, आई तुम्ही या, तुमच्या मुलाला भेटा, तुमच्या मुलाला येऊन 2 गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर. आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाहीत, सांगाय नाहीत, कसलाच कळविल नाहीत सर. 4 दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले. ज्या ज्या माणसाने मर्डर केलं त्यांना सर्वांना 10 पासून 15 तारखेपर्यंत जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. आणि ह्याच्या पुढे कुण्या गरिबाच्या बाळावर असा अत्याचार अन्याय नको व्हायला, माझी एवढी मागणी आहे सर. हॅलो सर, माझे MSc BEd झालेले आहे. मी सोमनाथचा सर्वात लहान भाऊ. खूप मोठा अन्याय झाला आहे आमच्यावरती. आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे. आणि ते बहुतेक डेटा फॉर्मॅट करतील, डेटा उडवून टाकतील. ते कोर्टाद्वारे, न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे म्हणजे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असावा असं आम्हाला वाटतं. बॉडी ताब्यात घेतली ना? हा, बॉडी ताब्यात घेतली. त्याच्या बॉडी ताब्यात घेतली. बॉडी ज्या दिवशी रिपोर्ट दिली त्यांनी पोस्टमार्टम झाल्यानंतर आम्ही गेलो ना सर, थोडं मार लागलेलाच होता त्याला. आणि कपड्यावर कपडे नव्हतेच त्याच्या शरीरावर कसले, आणि फक्त शॉल तेवढे इथल्या लोकांनी पांघरले होते. हा सर, मारल्याचे 1 होते. त्याच्यासोबत 31 जण होते. सोबत बाप्पा अजून 10 ते 12 जण, 31 जण नाही, सगळ्यांना मार लागला. ते आता त्यांची बेल झाली. 1 मिनिट, लॉकअप मध्ये सगळे आंदोलक पकडले का? त्या आंदोलकांपैकी हे एक होता आणि त्याच्यासोबत 31 जण होते. त्या 31 जण समोर यायला मारत होते. त्या लॉकअप मधून दुसऱ्या रूम मध्ये नेऊन मारत होते. आणि ज्या आंदोलकांना पैसे दिले त्यांना सोडले. हे माझं प्रूफ आहे. भीमनगर मधला कोविड ऑपरेशन करून उचलून नेलेला, त्याच्या घरात घुसून मारलं, एकाला उचलून नेलं, त्याच्यानंतर त्याला केस करून सोडून दिलं. कोणाला तरी फोन आला का पैसे घेतले, त्याला सोडून दिलं. असंच केलं, सगळ्याला एका वेगळ्या रूम मध्ये नेऊन मारले आणि सगळे चांग ओळख येते. आणि जर फडणवीस साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य दिलेलं नाही, एकदम खोटा हे आरोप लावलेले आहेत. आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मान्य नाही. आणि जे फडणवीस साहेब सांगतात की व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या द्वारे आम्ही त्याला अटक केलेली आहे, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे, किंवा माझा भाऊ किती लोकांना मारलाय, किती पोलिसांना मारलाय, किती जाळपोळ केला, त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं पाहिजे, मीडियावरती ते व्हिडिओ पण आला पाहिजे. आणि दुसरं स्टेटमेंट असं केलेत की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अरेस्ट होता तिथेही त्याला मारहाण केलेली नाही, तिथले व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे. कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅमेरा नाही त्या ठिकाणी नेऊन त्यांना मारण्यात आलेलं आहे सर, वेगळ्या रूम मध्ये. आणि कसलाच आजार नव्हता माझ्या भावाला. पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असताना त्याची मारहाण केली, त्यावेळेस काही सुटी तो हे जग सोडून गेला. आणि तुम्ही आणि तुमच्या आईने त्याचा सवन बॉडी बघितली आणि त्याच्यावर वन होते, त्याच्यावर बाजूला तिची हे तुम्हाला बघता आलं. प्रत्यक्षात कुठं अंगावर वन असते, कुठं काय असते असं पाहिलं तुम्ही. असते ना असं जे काही घडलं ते सगळ्यांना धक्का लावला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी हा फडणवीसचा प्रश्न मांडला. ज्या तरुणावर वाजवून केली त्याचं बदल काय होता असं दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेबांच्या
सेल्फाची जी काही वस्तू आहे त्याचा काही यांचा पुरेसा संबंध नव्हता. त्याची प्रतिक्रिया होती आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले तर त्यांना मजबूत करणं हे काही योग्य नव्हतं. आमची माहिती आहे, तुम्ही अधिक सांगू शकाल की जे आंदोलन झालं तेही शांततेने होतं, शांततेत होतं. आणि त्यामुळे आंदोलन शांततेत असताना या तरुणाला कोणी ऑपरेशनमध्ये त्याला मारलं गेलं, आणखीन काय काय गेलं हे जे सरकारने सांगितलं ते न फाटलं आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उगीच वर्तमानपत्रात वाचायचं, सांगण्यावर लक्ष द्यायचं त्याऐवजी परमितीला जावं आणि कुटुंबातल्या लोकांना भेटून त्यांची खरी वस्तुस्थिती समजून घ्यावी. ही समजल्याच्या नंतरच आम्हाला सरकारशी बोलता येईल. त्या हेतूला आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि जी काही माहिती तुम्ही दिली ती माहिती दिल्याच्या नंतर एक निष्पापणा काही भूमिका घेऊन रस्त्यावर आला असेल इतरांच्या बरोबर तर त्याला या पद्धतीनं मारझोड करणं आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जाण्याचा प्रश्न आणण्यात ही अतिशय गंभीर बाब आहे. ही माहिती आता तुमच्याकडून आम्हाला समजली. आम्ही राज्य सरकारची जाऊन भेटू. तुमचं जे काही म्हणणं आहे हे सगळ्यांच्या समोर तुम्ही आणलं ते योग्य ठिकाणी आम्ही पोचू. आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. ही जी कुटुंबाची मागणी आहे ती मागणीसुद्धा राज्य सरकारकडे पोचवणं ही आमची जबाबदारी राहील आणि ती काळजी आम्ही घेऊ. दुर्दैवानं गेल्यावर बंधनपर्यंत येऊ शकत नाही. तो आज आपल्या करता मुलगा दुर्दैवानं पोलिसी अत्याचारावर आज आपल्याला गेलेलं आहे. हे दुःख तुम्हाला सोसणं हे काही सोपी गोष्ट नाही, पण दुर्दैवानं हे गरजेचं आहे. याचं बाहेर कसं काढायचं याचा विचार कुटुंबाने बसून आणि हितचिंतकांनी बसून केलं पाहिजे. पण तुमची ही मागणी आहे की जबाबदार लोकांच्याबद्दलची जी काही काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची, कायदेशीर तरतूद करायची याकडं आम्हाला सगळ्यांच्या लक्ष राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. ठीक. आई चिंता करू नका, साहेब आलेले आहेत, आपल्याला सगळ्याला मदत व्हायला. रोहित दादा पण येऊन गेले त्या दिवशी. आरोपी म्हणून सिद्ध होत नाही ना एखादा व्यक्ती तोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा मारहाण वगैरे पोलिसांनी पण करू नये रिक्वेस्ट आहे माझी. शिकायला जातात. मी BSS शिकवतो. तो लाच्या थर्ड इयरला तो LLB होता. इथे होता, इथे लॉ कॉलेजमध्ये होतं. 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता. पोलिसांना रिक्वेस्ट करत होता तो की माझा पेपर आहे, मला तुम्ही हे करू नका, मारू नका. बेमुरवतपणे सर हे केलं. टाइम टेबल आहे त्याचा भावाचं. नाही त्याचंच अक्षर हे त्याचंच हँडराईट आहे. त्याच्या हँडराईट तो बऱ्याच ठिकाणी पुण्यात बऱ्याच कंपनीमध्ये काम केलं.
ते नोट्स काढलेले होते ते. आमचं कसं आहे माहिती ना, भटके समाज असल्यामुळे जिथं दगडफोडीचं काम भेटेल दगडखानीवरती त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं, तिथे ॲडमिशन घेऊन तिथे परत शिकायचं. आज बऱ्याच कॉलेजेसमध्ये तिथं शिक्षण घेतलेलं आहे आणि ब्लड वगैरे डोनेट करायचं आणि कुठल्याही ह्याच्यात सहभागी व्हायचा तो. आणि इथे वसमत रोडला शंकर नगर म्हणून आहे, तिथे किरायाने राहत होता रूम करून. शिकत काम करायचं होतं. कंपनीमध्ये काम केलं, बँकेत काम केलं ऑडिटर म्हणून आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून पण काम करायचं. जेटच्या गाडीवरती काम केलं, कॉल सेंटरला काम केलं. ॲक्सिस बँकेत काम केलं. अजित पवार येणार आहे पॉईंटवर. आम्हाला सांगा मिळाली की सोमनाथ सूर्यवंशी एक लॉ कॉलेजला शिकणारा विद्यार्थी आहे. लॉ कॉलेजला शिकणारा विद्यार्थी ज्यांनी कुठल्याच प्रकारचा गुन्हा केला आहे असं शासनिक चौकशीत दिसत नाही. जे काही घडलं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये संविधानाची तोडफोड केली गेली, त्याची प्रतिक्रिया ही होणार याच्यामध्ये आश्चर्य नाही. आणि ही प्रतिक्रिया शांततेने होत असते. सोमनाथला अटक करण्यात आली, त्याला मारहाण करण्यात आली अशी कुटुंबियांची तक्रार आहे. कुटुंबियांचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर या तरुणाला कायदा हातात घेऊन मोठ्या प्रमाणावर मारहाण झाली हे स्पष्ट दिसतंय. आणि त्यामुळं स्थानिक जनतेनं या संदर्भात जी मागणी केली आहे त्या मागणीच्या संदर्भात राज्य सरकारने कुटुंबियांना नागरिकांना न्याय देण्याच्यासाठी त्यांची जी मागणी आहे ती 100% मान्य केली पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे. आताच सोमनाथच्या मातोश्री, त्याच्या कुटुंबातले त्याचे भाऊ या सगळ्यांना आम्ही भेटल्याच्या नंतर, त्यांचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर साहजिकच त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे
आणि त्यामुळे आम्हाला लोकांची जबाबदारी एक राहील की राज्य सरकारने काही वेगळा विचार या ठिकाणी मांडला, पण प्रत्यक्ष कुटुंबियांचं म्हणणं ऐकल्यानंतर वस्तुस्थिती वेगळी आहे असं दिसतंय आणि त्याचं त्यांचं मागणं त्यांना न्याय हवा आहे आणि तो त्यांना न्याय देण्याच्यासाठी राज्य सरकारकडं किंवा सगळ्यांचं म्हणणं, त्याच्यानंतर सोमनाथच्या कुटुंबियांचं म्हणणं आणि त्याबरोबर लोकनेते विजय वाकवले यांच्या खटल्यावरून जे काही केलं गेलं त्या सगळ्याची चौकशी होऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सक्त कारवाई ही राज्य सरकारने करावी अशी तुमची जी मागणी आहे ती आम्ही राज्य सरकारच्याकडे पोचू आणि तुम्हाला न्याय मिळेल, कुटुंबियांना न्याय मिळेल याची काळजी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. हे घडल्याच्या नंतर तुम्ही जी प्रतिक्रिया व्यक्त केली ही तुम्ही अत्यंत योग्य गोष्ट केली. अन्याय अत्याचार सहन करायचा नाही हे सूत्र तुम्ही स्वीकारलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपतो. हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रहा है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें. अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें. बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि ली हुई खबर सबसे पहले आप तक पहुंच सके. हमें फेसबुक पर भी फॉलो करें.